हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मेस्ट्रुअल सायकल हा जो एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टममधला त्याच्या बाबतीत चर्चा करणार आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला मेस्ट्रुअल सायकलचे काही जनरल फीचर्स दिलेले, त्या जनरल फीचर्सच्या बाबतीत सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी चर्चा करूया. ओके, तर बघा, मेस्ट्रुअल सायकल इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ओव्हेरियन सायकल ऑर रिप्रोडक्टिव्ह सायकल, ज्याला आपण मराठीमध्ये मासिक पाळी किंवा मासिक माहावारी असा सुद्धा शब्द या ठिकाणी यूज करत असतो. तर जे काही प्रायमेट्स आहे, तर या प्रायमेट्समध्ये मेस्ट्रुअल सायकलची तर ती एक युनिक फीचर आहे. प्रायमेट्स म्हणजे वानरगण, माकड, ह्युमन बीइंग, वानर, हे सगळे घटक जे तर ते प्रायमेट्समध्ये येत असतात आणि प्रायमेटची ही एक युनिक स्पेशालिटी आहे की ज्यांच्यामध्ये मेस्ट्रुअल सायकल जी आहे तर ती घडून येत असते टू गिविंग अ यंग वन. ओके, बघा, मेस्ट्रुअल सायकल इज अ सिरीज ऑफ सायक्लिक चेंजेस ऑकर्स इन ओव्हरी अँड युटेरस. बघा, या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं आहे, ज्यावेळेस मेस्ट्रुअल सायकल ही प्रायमेट्समध्ये घडून येत असते त्यावेळेस ओव्हरी आणि युटेरस यांच्यामध्ये सायक्लिक चेंजेस आपल्याला पाहायला भेटत असतात. मेनी चेंजेस या ठिकाणी घडून येत असतात. ॲप्रॉक्सिमेटली जर विचार केला आपण या ठिकाणी, तर नॉर्मली ह्युमन बिंगमध्ये फिमेल्स जे आहे तर त्यांच्यामध्ये 28 डेची मेन्स्ट्रुअल सायकल असते. ओके, नॉर्मली जर विचार केला आपण तर 28 दिवसाची मेन्स्ट्रुअल सायकल आपल्याला या ठिकाणी फिमेल्समध्ये, ह्युमन बिंगमध्ये पाहायला मिळत असते. ओके, आणि सिम्पली या ठिकाणी काय सांगितलं आहे तुम्हाला, मिडल ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. मिडल ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे बघा, 28 डेची मेन्स्ट्रुअल सायकल आहे म्हणजे त्याचं मिडल किती येणार, 14th डे, 14व्या दिवशी या ठिकाणी जे एग्ज आहे तर ते एग्ज ओव्हरीपासनं रिलीज होत असते. लक्षात, म्हणजे ओव्हरीपासनं 14व्या दिवसाला एग्स रिलीज होते आणि त्या टर्मला म्हणत असतात ओव्हुलेशन. लक्षात ठेवा. लक्षात, म्हणजे 28 दिवसाची मेन्स्ट्रुअल सायकल आहे आणि 28 दिवसाच्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये 14व्या दिवशी या ठिकाणी ओव्हरीपासनं एग्स रिलीज होत असते आणि त्याला काय म्हणत असतात, ओव्ह्युलेशन. त्याच्यानंतर अनदर थिंग जर बघितली आपण तर या ठिकाणी आपण म्हणत असतो की अल्टरनेटली या ठिकाणी काय सांगू शकतो, ज्या काही दोन ओव्हरीज आहे तर या दोन ओव्हरीजमधनं एका ओव्हरीमध्ये एक जे तर ते मॅच्युअर होत असते आणि इच मेन्स्ट्रुअल सायकलला रिलीज होईल. लक्षात, म्हणजेच काय, लक्षात घ्या, समजा या मेन्स्ट्रुअल सायकलला लेफ्ट साईडच्या ओव्हरीमध्ये एग्ज मॅच्युअर झालं असेल तर नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकलला राईट साईडच्या ओव्हरीमध्ये एग्ज जे तर ते मॅच्युअर होणार आणि ड्युरिंग ओव्हुलेशन ते जे तर ते ओव्हरीपासनं रिलीज केलं जाणार आहे. ओके, बघा, मेन्स्ट्रुअल सायकल जी तर ती 4 फेजेसमध्ये डिवाइड करण्यात आली या ठिकाणी. मेन्स्ट्रुअल फेज विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्लिडिंग फेज, follicular phase which is also called as proliferative phase, then ovulatory phase and secretory phase, this is also called as luteal phase. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण मेन्स्ट्रुअल सायकलची जी काही जनरल थिंग्स होत्या त्यांच्या बाबतीत आपण चर्चा केली की मेन्स्ट्रुअल सायकल ही या ठिकाणी आपण म्हणणारे प्रायमेटची एक युनिक फीचर आहे. मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेस युटेरस आणि ओव्हरीमध्ये सायक्लिक चेंजेस घडून येत असतात. मेन्स्ट्रुअल सायकल नॉर्मली 28 दिवसात या ठिकाणी पिरियडिकली आपल्याला पाहायला मिळत असतात. 14व्या दिवशी या ठिकाणी मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेस जे काही एग्ज आहे तर ते रिलीज होणार. बघा, एक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, मेन्स्ट्रुअल सायकल जी तर ती पूर्ण 28 दिवसाची असते, नाही की 5 दिवसाची. ओके, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर इच मेन्स्ट्रुअल सायकलला एका ओव्हरीमधनं या ठिकाणी एग्ज रिलीज केले जाणारे. मेन्स्ट्रुअल सायकल जी तर ती 4 फेजेसमध्ये डिवाइड करण्यात आली. मेन्स्ट्रुअल फेज, फॉलिक्युलर फेज, ओव्हुलेटरी फेज आणि सिक्रेटरी फेज. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी मेन्स्ट्रुअल सायकलची अनदर कन्सेप्ट जर पाहायची म्हणली तर त्याच्यात पहिली फेज आपल्याला या ठिकाणी शो केलेली. पहिल्या फेजचं नाव आहे बघा मेन्स्ट्रुअल फेज. पहिली फेज कोणती आहे, मेन्स्ट्रुअल phase. Okay, this one is first phase, that is menstrual phase, which extended from first day to 5th day. बघा, या ठिकाणी डेजला सुद्धा महत्त्व. पहिली जी फेज आहे तर पहिली फेज जिला आपण ब्लिडिंग फेज असं सुद्धा म्हणत असतो आणि ही जी ब्लिडिंग फेज आहे तर ही ब्लिडिंग फेज मेन्स्ट्रुअल सायकलचा पहिल्या दिवसापासून स्टार्ट होत असते तर 5व्या दिवसापर्यंत असते. ओके, ड्युरिंग दिस फेज when ovulated eggs does not
गेट फर्टिलाइज. बघा या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला की मेस्ट्रुअल फेज जी तर ती केव्हा पाहायला भेटत असते, ज्यावेळीस जे काही ओव्युलेशनच्या वेळीस एग्स रिलीज झालं होतं ते फर्टिलाइज जर झालं नाही तर अशा वेळेस मेस्ट्रुअल फेज आपल्याला पाहायला भेटत असते. आणि ड्युरिंग धिस फेज एंडोमेट्रियम ऑफ युटेरस ब्रेक डाऊन. ज्यावेळीस मेस्ट्रुअल फेज घडून येते त्यावेळीस युटेरसचं जे या ठिकाणी इनरमोस्ट वॉल आहे जिला आपण एंडोमेट्रियम म्हणतो तर एंडोमेट्रियमचं ब्रेकडाऊन होत असते. आता हे एंडोमेट्रियमचं ब्रेकडाऊन का होत असते तर सिम्पली आपण म्हणणार आहे ड्यू टू डिक्रीज द लेवल ऑफ प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन. प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हे जे दोन हार्मोन आहे तर या दोन हार्मोनची लेवल काय झाली, डिक्रीज झाली. या दोन हार्मोनची लेवल डिक्रीज झाल्यामुळं या ठिकाणी युटेरस जो आहे तर त्याच्यामध्ये प्रोस्टॅग्लॅन्डिन रिलीज होत असते आणि प्रोस्टॅग्लॅन्डिन जे तर ते एंडोमेट्रियमची थिकनेसला ब्रेक करत असते. बघा नियर अबाउट 45 to 100 ml ब्लड, टिश्यू फ्लूइड, mucus, then endometrium lining and unfertilized oocyte is discharged through vagina called funnel of unfertilized eggs. मेस्ट्रुअल फेजमध्ये जवळपास 45 ते 100 ml ब्लड, त्याच्यासोबत टिश्यू फ्लूइड, म्युकस, एंडोमेट्रियमची लायनिंग आणि अनफर्टिलाइज एग्स हे वजायना थ्रू काय केलं जाते, डिस्चार्ज केलं जात असते, रिलीज केलं जात असते. त्याला म्हणतात फनरेल ऑफ अनफर्टिलाइज एग्स. फनरेल म्हणजे अंत्यविधी. कोणाची अंत्यविधी आहे या ठिकाणी, अनफर्टिलाइज एग्सचं. जे काही ओव्युलेशनच्या वेळीस एग्स रिलीज झालं होतं तर ते एग्स फर्टिलाइज न झाल्यामुळे त्या एग्सची डेथ झाली आणि त्यालाच या ठिकाणी फनरल ऑफ अनफर्टिलाइज एग्स असं म्हणले. ओके. आणि ड्युरिंग दिस फेज एंडोमेट्रियल लायनिंग बिकम व्हेरी थिन नियर अबाउट 1 mm. पहिली जी फेज आहे मेस्ट्रुअल फेज तर या मेस्ट्रुअल फेजमध्ये एंडोमेट्रियमची लायनिंगची थिकनेस ही खूप कमी असते. किती असते, जवळपास 1 mm. लक्षात. आणि बघा ड्युरिंग दिस फेज ब्लड डू नॉट क्लोट ड्यू टू प्रेझेन्स ऑफ फायब्रिनोलायसिन. या फेजमध्ये जे काही ब्लिडिंग होत असते 5 दिवस तर हे जे ब्लड आहे तर हे क्लोट का होत नाही तर ब्लडमध्ये या ठिकाणी एक फायब्रिनोलायसिन नावाचा सबस्टन्स प्रेझेंट असतो. म्हणून कंटिन्युअसली 5 डेजपर्यंत या ठिकाणी वजायनल रिजन थ्रू ब्लिडिंग घडून येत असते या पहिल्या फेजमध्ये. बघा 5 day many primordial follicle develops into primary, then few are developed into secondary follicle under the effect of follicle stimulating hormone. बघा ही जी स्टेज आहे तर या स्टेजमध्ये बरेच प्रीमॉर्डियल फॉलिकलचे तर त्यांचा विकास प्रायमरी ओसाइटमध्ये होतो आणि काही या प्रायमरी ओसाइटमधले जे फॉलिकल्स आहे त्यांचं रूपांतर या ठिकाणी सेकंडरी फॉलिकल्समध्ये होत असते. आणि हे सगळं कोणाच्या परिणामामुळे होते, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन कोणता असतो, इस्ट्रोजन. लक्षात, कोणता हार्मोन आहे, इस्ट्रोजन. ओके, लक्षात राहील, व्यवस्थित लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यांना. एकदम सिंपल आहे. पहिली फेज काय सांगितली बघा फेज ऑकर वेन ओव्युलेटेड एग्स डज नॉट फर्टिलाइज. जे ओव्युलेशनच्या वेळेस एग्स रिलीज झाले ते फर्टिलाइज झालं नसेल तर मेस्ट्रुअल फेज घडून येत असते. आणि या ठिकाणी तुम्हाला सांगितले या फेजच्या वेळेस एंडोमेट्रियम जे युटेरसचं तर ते काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. आणि प्रोस्टॅग्लॅन्डिन जे तर ते रिलीज केलं जाते. कशामुळे, प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजनची लेवल कमी झाल्यामुळे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं की ही ज्यावेळेस ही फेज घडून येते त्यावेळी जवळपास 45 ते 100 ml ब्लडचं लॉस होत असते. टिश्यू फ्लुइड लॉस होत असते. त्याच्यानंतर म्युकस लॉस होणार आहे. एंडोमेट्रियमची लायनिंग लॉस होणार आहे. सोबतच अनफर्टिलाइज एग्ससुद्धा या ठिकाणी डॅमेज होणार आहे. आणि यालाच म्हणतात फनेरेल ऑफ अनफर्टिलाइज एग्स. जे काही एग्स होतं अनफर्टिलाइज एग्स तर त्याचा अंत्यविधी. आणि या फेजमध्ये एंडोमेट्रियमची लायनिंगची थिकनेस असते फक्त 1 mm. आणि या फेजमध्ये जे ब्लिडिंग होत असते तर ते क्लोट का होत नाही तर त्या ब्लडमध्ये
फायब्रिनोलायसिन नावाचा सबस्टन्स प्रेझेंट असतो म्हणून. आणि या 5 दिवसांमध्ये प्रीमॉर्डियल फॉलिकल जे तर त्यांचं रूपांतर प्रायमरी फॉलिकलमध्ये होते आणि काही प्रायमरी फॉलिकल जे तर ते नंतर सेकंडरी फॉलिकल्समध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होते. कोणामुळे? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी सेकंड फेज येत असते. सेकंड फेजच्या बाबतीत जर म्हणलं तर सेकंड फेजला आपण प्रोलिफेरेटिव्ह फेज पण म्हणतो किंवा फॉलिक्युलर फेज पण म्हणतो किंवा पोस्ट मेस्ट्रुअल फेज पण म्हणत असतो. इट इज एक्सटेंडेड फ्रॉम 6 to 13th डे. प्रोलिफेरेटिव्ह फेज किंवा फॉलिक्युलर फेज जी तर त्या 6व्या दिवसापासून स्टार्ट होते तर 13व्या दिवसापर्यंत असते. आणि या फेजमध्ये काय चेंज होणार आहे बघा? फॉलिकल्स डेव्हलप, एंडोमेट्रियम स्टार्ट प्रोलिफेरेटिंग. बघा प्रोलिफेरेटिंग म्हणजे काय होणार आहे? एंडोमेट्रियमच्या ज्या काही सेल असणार आहे तर त्या रिपेअर होतात आणि एंडोमेट्रियमची थिकनेस वाढवत असतात, म्हणून त्याला या ठिकाणी प्रोलिफेरेशन असं म्हणतात. ओके. तर याच्यामध्ये काय होते बघा? A few 6 to 12 secondary follicle proceed to develop. Usually, one of them develop into Graafian follicle due to follicle stimulating hormone. या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, जे काही प्रीमॉर्डियल फॉलिकल होते त्यांचं रूपांतर प्रायमरी ओसाइटमध्ये झालं. प्रायमरी ओसाइट जे किंवा प्रायमरी फॉलिकल जे तर त्यांचं रूपांतर सेकंडरी फॉलिकल्समध्ये होणार आहे. सेकंडरी फॉलिकल्समधले या ठिकाणी जवळपास 6 ते 12 फॉलिकल्स असतात. या 6 ते 12 फॉलिकल्समधलं एक फॉलिकल जो आहे तर तो कशात रूपांतर होत असतो? ग्राफियन फॉलिकलमध्ये. कशात रूपांतर होणार आहे? ग्राफियन फॉलिकलमध्ये. आणि हा ग्राफियन फॉलिकलमध्ये म्हणजे या ठिकाणी आपण म्हणणारे फॉलिकल जो आहे तो मॅच्युअर झाला आहे. हा लक्षात. कशामुळे? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन दॅट इज इस्ट्रोजन. बघा, द सेकंडरी फॉलिकल अदर सेकंडरी फॉलिकल्स आर डिजनरेटेड. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ॲट्रेसिया. बघा मी काय सांगितलं तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्या. एका ओव्हरीमध्ये 6 ते 12 सेकंडरी फॉलिकल जे तर ते डेव्हलप होत असतात. आलं लक्षात. मात्र या 6 ते 12 फॉलिकल्समधला फक्त एकच फॉलिकल ग्राफियन फॉलिकलमध्ये रूपांतर होतोय आणि बाकीचे जे तर ते डिजनरेट होतात आणि त्या डिजनरेट होण्याच्या प्रोसेसला काय म्हणत असतात? ॲट्रेसिया. ओके. बघा, सेकंडरी फॉलिकल सिक्रीट हार्मोन इस्ट्रोजन. हा जो सेकंडरी फॉलिकल आहे तर तो हा कोणता हार्मोन सिक्रेट करतोय? इस्ट्रोजन हार्मोन सिक्रेट करत असतो. ओके. अँड दिस इस्ट्रोजन इज इन्वॉल्व इन फॉर्मेशन ऑफ एंडोथेलियल सेल, एंडोमेट्रियल सेल और uterine gland and network of blood vessel. बघा, जो सेकंडरी फॉलिकलनं इस्ट्रोजन रिलीज केला आहे तर तो इस्ट्रोजन काय करतो? एंडोथेलियल सेल असतील, एंडोमेट्रियम सेल असतील किंवा युटेराइन ग्लँड असतील किंवा ज्या काही ब्लड वेसलचं नेटवर्क असतील तर त्यांना तयार करायचं काम करतोय. काय या ठिकाणी या गोष्टींची निर्मिती होते? कारण पहिली जी फेज होती तर त्या फेजमध्ये हे टोटली डिस्ट्रॉय झाले होते. कोण डिस्ट्रॉय झाले होते? एंडोथेलियम सेल डिस्ट्रॉय झाल्या होत्या, एंडोमॅट्रियम डिस्ट्रॉय झालं होतं, युटेराइन ग्लँड डिस्ट्रॉय झालं होतं आणि जे काही ब्लड वेसलचं नेटवर्क आहे ते सुद्धा सुरुवातीचे जे काही 5 दिवस आहे तर त्या 5 दिवसांमध्ये ब्लिडिंग थ्रू या ठिकाणी प्रोस्टॅग्लॅन्डिनची लेवल वाढल्यामुळं डिस्ट्रॉय झाले होते. म्हणून सेकंड जी फेज आहे तर या सेकंड फेजमध्ये यांना काय केलं जाते? रिपेअर केलं जाते. आणि बघा या ठिकाणी एक इंटरेस्टिंग थिंग, ड्युरिंग दिस फेज द थिकनेस ऑफ एंडोमेट्रियम रिचेस अप टू 3 to 5 mm. या फेजमध्ये एंडोमेट्रियमची थिकनेसची तर ती किती गेलेली या ठिकाणी? 3 ते 5 mm पर्यंत गेलेली. या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्व करू शकतात की 6व्या दिवसापासनं 13वा दिवसपर्यंत इथं या ठिकाणी डायग्राममध्ये पाहू शकतात ही जी थिकनेस आहे तर ही थोडीशी तुम्हाला इन्क्रीज झालेली दिसते. आलं लक्षात. आणि इथं सुद्धा तुम्ही पाहू शकतात इस्ट्रोजन ची जी लेवल आहे तर ती थोडीशी इन्क्रीज झालेली, प्रोजेस्टेरॉन अजून स्टेबल आहे. ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पिच्युटरीची लेवलसुद्धा पाहिली तर या फेजमध्ये या ठिकाणी ल्युटिलायझिंग हार्मोन ज्याला आपण प्रोजेस्टेरॉन म्हणतो आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन हे सुद्धा स्टेबल कंडिशनला आहेत. ओके. तर या ठिकाणी काय होते की जो सेकंडरी फॉलिकल आहे तर त्या सेकंडरी फॉलिकलचं रूपांतर मॅच्युअर फॉलिकलमध्ये होते आणि त्या मॅच्युअर फॉलिकलला आपण म्हणतो ग्राफियन फॉलिकल. ओके. ही जी फेज आहे तर हिचं या ठिकाणी कालावधी किती सांगितलं आहे तुम्हाला? 6 ते
13 दिवसाचा कालावधी असतो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट फेज जी, तर नेक्स्ट फेज आहे ओव्हुलेटरी फेज. ओव्हुलेटरी फेजच्या बाबतीत जर विचार केला आपण या ठिकाणी, तर ओव्हुलेटरी फेज इज एक्सटेंडेड फ्रॉम 14th to 15th डे, म्हणजे फक्त आणि फक्त 24 तासासाठी ही फेज असते. किती तासासाठी? 24 तासासाठी. आलं लक्षात? आणि या फेजला काय म्हणतात? ओव्हुलेटरी फेज. आलं लक्षात? म्हणून याला आपण या ठिकाणी मेन्स्ट्रुअल सायकलची शॉर्टेस्ट फेज म्हणून या ठिकाणी कोणत्या फेजला ओळखत असतात? ओव्हुलेटरी फेजला ओळखत असतात. आलं लक्षात? बघा, ड्युरिंग दिस फेज इन्व्हॉल्विंग रप्चरिंग ऑफ मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल, rupturing of mature Graafian follicle and release ovum, that is secondary oocyte into pelvic cavity, usually on 14th day of menstrual cycle. लक्षात घ्या, ज्यावेळेस ओव्हुलेटरी फेज घडून येणारे म्हणजे 14व्या दिवशी ओव्हुलेटरी फेज घडून येते. 14व्या दिवशी या ठिकाणी काय होणार आहे? जो काही मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल होता, या ठिकाणी डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकतात, हा जो मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल आहे, तर या मॅच्युअर ग्राफियन फॉलिकलमधनं हे बघा या ठिकाणी हे सेकंडरी oocyte जे, तर हे सेकंडरी oocyte रिलीज झाले. आलं लक्षात? आणि हे सेकंडरी oocyte रिलीज कशामध्ये झालेले? पेल्विक कॅव्हिटीमध्ये रिलीज झालेले. आलं लक्षात? म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलंय की ग्राफियन फॉलिकल जो आहे, तर ग्राफियन फॉलिकलमध्ये सेकंडरी oocyte ज्याला आपण ओव्हम म्हणतो, आणि हे जे ओव्हम आहे तर हे आता 14व्या दिवशी पेल्विक कॅव्हिटीमध्ये रिलीज केलेले. आलं लक्षात? आता या ठिकाणी बघा एक इंटरेस्टिंग चेंज काय होतोय बघा. इन्क्रीज द सिक्रेशन ऑफ LH. LH म्हणजे ल्युटिलायझिंग हार्मोन ज्याला आपण प्रोजेस्टेरॉन म्हणत असतो. इन्क्रीज द सिक्रेशन ऑफ LH बाय पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम कॉझिंग मॅच्युअर फॉलिकल टू रप्चर. या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलंय? ग्राफियन फॉलिकल जो आहे, तर त्या ग्राफियन फॉलिकलमधनं या ठिकाणी मॅच्युअर फॉलिकल म्हणजे ज्याला आपण सेकंडरी oocyte आहे जे म्हणतोय आपण, तर हा सेकंडरी oocyte का रिलीज होतोय? तर सिंपली या ठिकाणी काय होते बघा, या ठिकाणी डायग्राममध्ये पाहू शकता तुम्ही LHची लेवल जी, तर ती इन्क्रीज झालेली 14व्या दिवशी. या ठिकाणी हा 14वा दिवस असणार आहे, आणि या 14व्या दिवशी या ठिकाणी प्रोजेस्टेरॉन हार्मोन जो आहे, तर त्याची लेवल वाढलेली. प्रोजेस्टेरॉन हार्मोनची लेवल वाढल्यामुळं जे काही ग्राफियन फॉलिकल आहे, तर त्या ग्राफियन फॉलिकलमध्ये असलेलं सेकंडरी oocyte ज्याला आपण ओव्हम म्हणतो, तर ते काय होते? रिलीज होते. ओके, त्याच्यानंतर अनदर थिंग काय सांगितले बघा. ओव्हुलेशन मे अकंपनेड बाय माइल्ड और सेवर पेन इन लोअर ॲब्डोमेन. बघा या ठिकाणी काय सांगितले, ज्यावेळेस ओव्हुलेशन घडून येणार आहे, तर ओव्हुलेशनचा सोबत, अकंपनेड म्हणजे काय? सोबत. ओव्हुलेशनचा सोबत. ओव्हुलेशन म्हणजे काय? ग्राफियन फॉलिकलमधनं सेकंडरी oocyte रिलीज होण्याच्या प्रोसेसला ओव्हुलेशन म्हणतात. तर ओव्हुलेशन ज्यावेळेस घडून येणार आहे, तर ओव्हुलेशन घडून येत असताना ओव्हुलेशन सोबत या ठिकाणी माइल्ड आणि सेवर पेन होणारे कशामध्ये? लोअर ॲब्डोमेनमध्ये. आलं लक्षात? जे काही ॲब्डोमेन आहे, ॲब्डोमिनल रिजन आहे फिमेलचा, तर त्या ॲब्डोमिनल रिजनमध्ये या ठिकाणी सौम्य किंवा तीव्र या ठिकाणी वेदना होणारे, आणि त्यालाच या ठिकाणी सेवर और माइल्ड पेन इन ॲब्डोमेन असं म्हणले आपल्याला. ओके, तर या ठिकाणी तिसरी जी फेज आहे, तर तिसरी फेज एकदम शॉर्टेस्ट फेज आहे मेन्स्ट्रुअल सायकलची. तिसऱ्या फेजमध्ये ग्राफियन फॉलिकल जो आहे, त्याच्यात असलेलं सेकंडरी oocyte पेल्विक कॅव्हिटीमध्ये 14व्या दिवशी रिलीज होत असते मेन्स्ट्रुअल सायकलचा, आणि प्रोजेस्टेरॉनची लेवलची तर ती इन्क्रीज झाल्यामुळं या ठिकाणी ग्राफियन फॉलिकल जो आहे, तर तो जे काही त्याच्यात असलेलं सेकंडरी oocyte आहे, तर त्याला रप्चर करतो, ब्रेक करतो किंवा रिलीज करतो, आणि ओव्हुलेशन सोबत या ठिकाणी जी काही पेल्विक कॅव्हिटी, तर त्या पेल्विक कॅव्हिटीमध्ये माइल्ड पेन होणार आहे. ओके, त्याच्यानंतर शेवटची फेज आहे या ठिकाणी सिक्रेटरी फेज. सिक्रेटरी फेजच्या बाबतीत जर म्हणलं तर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ल्युटियल फेज. ओके, अँड इट एक्सटेंडेड फ्रॉम 16th डे टू 28th डे. म्हणजेच काय, तर ही सगळ्यात लॉंगेस्ट फेज आहे. शॉर्टेस्ट फेज जशी ओव्हुलेटरी फेज आहे, तशी लॉंगेस्ट फेज कोणती आहे? सिक्रेटरी फेज, किंवा तिला आपण म्हणतोय ल्युटियल फेज. बघा या ठिकाणी ल्युटियल फेजमध्ये काय होणार बघा, या ठिकाणी लक्षात घ्या, इथं 16 डे म्हणजे 16व्या दिवसापासनं रिमेनिंग जे 28 डे,
तर या रिमेनिंग डेजमध्ये जे काही या ठिकाणी चेंज होणार आहे तर त्या चेंजच्या बाबतीत तुम्हाला या ठिकाणी दिलेली. तर बघा जो काही एम्प्टी ग्राफियन फॉलिकल असणार आहे, then the empty Graafian follicles is converted into corpus luteum under the presence of luteinizing hormone, hence it is called as luteal phase in ovary. बघा व्यवस्थित लक्षात घ्या. आपण या ठिकाणी काय सांगितलं, 14व्या दिवशी ओव्हुलेशन झालं. ओव्हुलेशन झाल्यामुळे ग्राफियन फॉलिकल जो आहे तर ग्राफियन फॉलिकलमध्ये असलेलं सेकंडरी ओसाइट बाहेर पडलं. आता रिकामा जो ग्राफियन फॉलिकल आहे त्याचं रूपांतर कशात झालेलं आहे, कॉर्पस लुटियममध्ये. हे कॉर्पस लुटियममध्ये का झालंय, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ लुटिलायझिंग हार्मोन दॅट इज प्रोजेस्टेरॉन. प्रोजेस्टेरॉनची लेवल वाढल्यामुळं या ठिकाणी ग्राफियन फॉलिकलमध्ये एम्प्टी ग्राफियन फॉलिकल जो आहे तर त्याचं रूपांतर कॉर्पस लुटियममध्ये झालंय. त्याला म्हणतात ल्युटल फेज ऑफ ओव्हरी. त्याच्यानंतर बघा, ॲट अ सेम टाइम द थिकनेस ऑफ एंडोमेट्रियम बिकम थिकर. या ठिकाणी काय सांगितले, सेम वेळेस एंडोमेट्रियमची जी थिकनेस आहे तर ती सुद्धा वाढून गेलेली असते, म्हणून याला युटेरसची सिक्रेटरी फेज म्हणत असतात. बघा, ओव्हरीची ल्युटल फेज आहे आणि युटेरसची सिक्रेटरी फेज आहे, म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगितले सिक्रेटरी फेज अँड ल्युटल फेज. ओके, ल्युटल फेजमध्ये काय होते, empty Graafian follicle converted into corpus luteum in the presence of progesterone hormone into the ovary, that is called as luteal phase of ovary. आणि दुसरी थिंग सांगितली सिक्रेटरी फेजच्या बाबतीत, तर सिक्रेटरी फेजमध्ये काय होते, एंडोमेट्रियमची थिकनेस इन्क्रीज होते, त्याच्यामुळे आपण युटेरसची तिला या ठिकाणी सिक्रेटरी फेज म्हणत असतो. बघा, तुम्हाला मगाशीच सांगितल्याप्रमाणे सिक्रेटरी फेज जी तर ती लार्जेस्ट फेज आहे, लॉंगेस्ट फेज आहे आणि ही 14व्या दिवसापासनं या ठिकाणी ओव्हुलेशन होत असते. मग 15 ते 28 दिवसापर्यंत, म्हणजे एक नॉर्मली एव्हरेज जर विचार केला आपण तर 16 ते 28 असं कन्सिडर करत असतो. या 16 ते 28 दिवसापर्यंत सिक्रेटरी फेज किंवा ल्युटल फेज असते. बघा, आफ्टर रिलीजिंग सेकंडरी oocyte रिमेनिंग टिश्यू ऑफ ग्राफियन फॉलिकल ट्रान्सफर्ड इनटू कॉर्पस लुटियम अंडर द इफेक्ट ऑफ ल्युटिलायझिंग हार्मोन. या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, मगाशी जे सांगितलं तुम्हाला की सेकंडरी oocyteचे तर ते रिलीज केल्यानंतर आता उरलेला जो एम्प्टी ग्राफियन फॉलिकल आहे त्याच्यात असलेले जे काही टिश्यू आहे तर त्यांचं रूपांतर कॉर्पस लुटियममध्ये होते. कोणाच्या उपस्थितीमध्ये, प्रोजेस्टेरॉन हार्मोनच्या उपस्थितीमध्ये. आणि हा जो कॉर्पस लुटियम आहे तर हा मेजरली या ठिकाणी प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन नावाचा हार्मोन सिक्रेट करत असतो. कोणकोणते हार्मोन सिक्रेट करतो कॉर्पस लुटियम, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. ओके, बघा त्याच्यानंतर नेक्स्ट थिंग काय सांगितले तुम्हाला, ओव्हुलेटेड एग्स मे गेट फर्टिलाइज इनटू 24 hours. जे काही 14व्या दिवशी या ठिकाणी एग्स रिलीज झालेले तर ते 24 तासाचा आत फर्टिलाइज होणे आवश्यक आहे, कारण त्याचा लाईफ स्पॅन जो आहे तर तो फक्त 24 तासाचा असतो. बघा, इफ द absence ऑफ फर्टिलायझेशन देन कॉर्पस लुटियम सर्वाइव्ह ओनली 2 weeks and then degenerated into white scalar called corpus albicans. या ठिकाणी लक्षात घ्या, जर फर्टिलायझेशन घडून आलं नाही 14व्या दिवशी, जर समजा या ठिकाणी 24 तासाचा आत फर्टिलायझेशन घडून आलं नाही तर अशा वेळेस कॉर्पस लुटियम जो आहे तर तो फक्त या ठिकाणी 2 वीक जगू शकतो, आलं लक्षात. आणि कॉर्पस लुटियम जे तर त्यांचं रूपांतर या ठिकाणी व्हाईट स्केलारमध्ये होते, त्या व्हाईट स्केलारला म्हणतात कॉर्पस अल्बिकन्स. ओके, या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की समजा फॉर एक्झाम्पलसाठी आपण सांगितले की जो काही कॉर्पस लुटियम आहे तर तो कॉर्पस लुटियम या ठिकाणी केव्हा ॲक्टिव्ह राहणार आहे, जर फर्टिलायझेशन घडून आलं तर, अदरवाईज तो कशात कन्वर्ट होऊन जाणार आहे, कॉर्पस अल्बिकन्स. त्याच्यानंतर अनादर थिंग अजून पुन्हा या ठिकाणी तुम्हाला या फेजमध्ये सांगितली ती म्हणजे बघा, इफ फर्टिलायझेशन इज ऑकर, जर फर्टिलायझेशन घडून आलं तर कॉर्पस लुटियम रिलीज प्रोजेस्टेरॉन अँड स्मॉल अमाऊंट ऑफ इस्ट्रोजन अँड इनहिबिन. जर फर्टिलायझेशन घडून आलं
तर कॉर्पस लुटियम प्रोजेस्टेरॉन हार्मोन रिलीज करतो, सोबत इस्ट्रोजन पण रिलीज करत असतो आणि इनहिबिन पण. इस्ट्रोजन आणि इनहिबिन यांचं प्रमाण खूप कमी असते, मात्र हाय लेवल जी तर ती प्रोजेस्टेरॉनची असणार आहे, कारण कॉर्पस लुटियम जो आहे तर तो एंडोक्राइन ग्लँडचा रोल प्ले करत असतो. बघा, अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ these hormone, endometrial gland grow and become coiled and starting uterine secretion. बघा, हा जो प्रोजेस्टेरॉन आहे, इस्ट्रोजन आहे आणि इनहिबिन आहे, या हार्मोनच्या उपस्थितीमध्ये ज्या काही युटेरसमध्ये असलेल्या ग्रंथी तर त्यांची वाढ होते, दे बिकम कॉइलेड आणि दे स्टार्टेड सिक्रेशन, युटेराइन सिक्रेशन, म्हणजे युटेरसमध्ये जे काही सिक्रेशन होणार आहे तर ते सिक्रेशन घडवून आणण्याचं काम या ठिकाणी या ज्या ग्रंथी तर या करणार आहे. आणि अनदर थिंग काय सांगितलंय तुम्हाला बघा, एंडोमेट्रियम बिकम मोर थिकन अप टू 8 to 10 mm. या ठिकाणी काय सांगितलंय बघा, लक्षात घ्या, सिक्रेटरी फेजमध्ये एंडोमेट्रियमची थिकनेस खूप इन्क्रीज झालेली, 8 ते 10 mm पर्यंत गेलेली. आलं लक्षात? किंवा 8 ते 10 mm पर्यंत जात असते एंडोमेट्रियमची थिकनेस, ज्यावेळीस एग्स फर्टिलाइज होते, कॉर्पस लुटियम प्रोजेस्टेरॉन हार्मोन सिक्रेट करत असतो त्यावेळेस. बघा, या ठिकाणी इनहिबिनचा रोल काय बघा, इनहिबिन स्टॉप द सिक्रेशन ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. जो इनहिबिन या ठिकाणी हार्मोन आपण या ठिकाणी कॉर्पस लुटियम सिक्रेट करत असतो म्हणतो, तर तो काय करत असतो, जे काही फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे तर त्याला स्टॉप करत असतो. का स्टॉप करणार आहे, तर सिम्पली एग्स फर्टिलाइज झाल्यामुळं या ठिकाणी ड्युरिंग जे काही आपण म्हणणारे प्रेग्नन्सी पिरियड असेल तर त्या प्रेग्नन्सी पिरियडमध्ये ओव्युलेशन जे तर ते टोटली स्टॉप केलेलं असते. म्हणून या ठिकाणी हा जो फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे तर या फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनची लेवल कमी करण्याचं काम इनहिबिन करत असतो. बघा, मेनी चेंजेस ऑकर द चेंजेस नेसेसरी फॉर फर्टिलायझेशन अँड इम्प्लांटेशन. मेनी चेंजेस या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत असतात आणि हे जे चेंजेस आहे तर हे फलन प्रक्रियेसाठी आणि इम्प्लांटेशन प्रक्रियेसाठी इम्पॉर्टंट असतात. इम्प्लांटेशन म्हणजे जे काही फर्टिलाइज एग्स आहे तर ते युटेरसमध्ये अटॅच होणे, त्या प्रोसेसला इम्प्लांटेशन असं म्हणत असतात. आता अनदर थिंग काय सांगितली बघा, इफ ओव्युलेटेड एग गेट फर्टिलाइज अँड एम्ब्रियो इम्प्लांटेड, दिस सिक्रेशन ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिन which extend the life of corpus luteum and stimulate its secretory activity. जर समजा एग्स फर्टिलाइज झाले तर या ठिकाणी जे फर्टिलाइज एग्स आहे त्याचं रूपांतर कशात होते, एम्ब्रिओमध्ये. आलं लक्षात? आणि हा एम्ब्रिओ काय होणार आहे, युटेरसमध्ये जाऊन अटॅच होणार. आलं लक्षात? आणि युटेरसमध्ये जाऊन अटॅच झाल्यानंतर या ठिकाणी कॉर्पस लुटियम जो आहे तर तो ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिन नावाचा हार्मोन सिक्रेट करतो. आलं लक्षात? इट इज सिमिलर टू प्रोजेस्टेरॉन हार्मोन, सेम असतो प्रोजेस्टेरॉन हार्मोन. आलं लक्षात? आणि हा काय करणार या ठिकाणी की हा जो ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिन आहे तर हा कॉर्पस लुटियमची जी काही लाईफ आहे तर तिला वाढवण्याचं काम करत असतो. म्हणून बघा, इफ प्रेझेन्स ऑफ ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिन इन मॅटर्नल ब्लड ऑर युरिन, इट इज इंडिकेटर्स ऑफ प्रेग्नन्सी. या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, जर समजा फर्टिलायझेशन घडून आलं असेल आणि एखाद्या फिमेलच्या युटेरसमध्ये जर या ठिकाणी एम्ब्रिओ तयार झाला असेल तर अशा वेळेस त्या फिमेलच्या ब्लडमध्ये ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिन आढळून येतो किंवा युरिनमध्ये सुद्धा आढळून येत असतो आणि ते या ठिकाणी प्रेग्नन्सीचं फर्स्ट इंडिकेशन आहे. आपल्याकडे एक जनरली या ठिकाणी आपण म्हणणार आहे की ज्या काही प्रेग्नन्सी किट यूज केल्या जात असतात तर त्या प्रेग्नन्सी किट या ठिकाणी युरिन सॅम्पलच्या मदतीने चेक केल्या जात असतात. जर युरिनमध्ये ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिन आढळून आला असेल तर अशा वेळेस जी काही फिमेल आहे तर ती प्रेग्नंट आहे असं या ठिकाणी कन्सिडर केलं जात असते. आणि बघा, इन द absence ऑफ फर्टिलायझेशन नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल बिगन्स. जर समजा फर्टिलायझेशन घडून आलं नाही तर या ठिकाणी जे काही एंडोमेट्रियमची थिकनेस इन्क्रीज झाली होती तर ती या ठिकाणी डिस्ट्रॉय होणार. जे काही या ठिकाणी कॉर्पस लुटियम आहे त्याचं रूपांतर कॉर्पस अल्बिकन्समध्ये होऊन जाणार आहे आणि जे काही एग्स होतं तर ते एग्स या ठिकाणी डिनेचर होऊन जाणार आहे आणि नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकलला पुन्हा सुरुवात होणार आहे. म्हणजे 28 दिवस कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा समोरचे 5 दिवस जे तर त्यांच्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकलची तर ती घडून येणार. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी मेन्स्ट्रुअल सायकलच्या बाबतीत चर्चा केली आणि ही एक इम्पॉर्टंट अशी सायकल आहे.
जर समजा तुम्हाला या ठिकाणी याच्यात कोणताही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. लक्षात, या सायकलशी निगडीत कोणताही प्रॉब्लेम असेल तर तो तुम्ही विचारू शकता. ओके, ठीक आहे, धन्यवाद.